नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीवर आधारित एका पुस्तक परीक्षणाबद्दल बोलूया. हां. तर या परीक्षणाचा पहिला मुद्दा आहे विश्लेषणात्मक दृष्टिकोन अधिक स्पष्ट करण्याबद्दल. अच्छा. म्हणजे परीक्षणात जे विचार मांडलेत ना, त्यांना अजून थोडी विश्लेषणात्मक धार आणता येईल असं वाटतं. म्हणजे नेमकं कसं? असं की महत्वाचे पैलू सांगितले आहेत, हं, जसं नियती विरुद्ध प्रयत्नवाद किंवा सामाजिक विषमता, हं, हे सगळं आहे. हां, पण शिवाजी सावंत हेच पैलू हं, महाभारतावरच्या इतर लेखनापेक्षा किंवा पारंपरिक विचारांपेक्षा कसे वेगळ्या पद्धतीने मांडतात, बरोबर. त्यांचा वेगळेपणा कुठे आहे, हो. आणि त्यांचे जे बहुआयामी दृष्टिकोन आहेत, हं. म्हणजे अनेक पात्रांच्या नजरेतून घटनांकडे बघणं, हां, ते महत्वाचं आहे. ते कर्णाच्या व्यक्तिरेखेला आणि वाचकाच्या अनुभवाला कसं अधिक गडद करतात ह्याचं विश्लेषण थोडं कमी वाटतंय. अगदी. म्हणजे फक्त विषय काय आहेत हे सांगण्याऐवजी सावंत यांची शैली, त्यांची मांडणी, हो, याचा थेट परिणाम कथेवर आणि वाचकावर काय होतो हे दाखवणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर? एकदम बरोबर. उदाहरणार्थ, आपण नियती विरुद्ध प्रयत्नवाद घेऊया. ठीक आहे. परीक्षणात उल्लेख आहे त्याचा, पण तो अधिक प्रभावी कसा करता येईल तर कर्णाच्या मनातलं द्वंद्व, त्याचं चिंतन, हं, आणि दुसरीकडे कृष्णाचा दृष्टिकोन जो आपल्याला इतर पात्रांमधून पण दिसतो, जसं कुंती, दुर्योधन, हो. अनेक बाजू आहेत त्याला. यांच्यातला विरोधाभास सावंत कसा उभा करतात हे दाखवता येईल. अच्छा. म्हणजे यातून नियती आणि प्रयत्न यावरचा विचार अधिक सखोल होतो असं म्हणायचंय. हो ना, सावंत यांच्यामुळे हा विचार कसा वेगळा ठरतो यावर जास्त भर हवा. समजलं. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा काय आहे? दुसरा मुद्दा आहे पुस्तकाच्या परिणामाबद्दल, म्हणजे वाचकांवर त्याचा काय प्रभाव पडला याबद्दल. परीक्षणात म्हटलंय की मृत्युंजयने कर्णाबद्दल लोकांची मतं बदलली, त्याला सहानुभूती मिळाली. हे खरं आहे. हो, ते तर आहेच. पण हे विधान जरा वरवरचं वाटतंय. म्हणजे ते नक्की कसं घडलं? म्हणजे का आणि कसे हे प्रश्न महत्वाचे आहेत इथे. अगदी. सावंत यांच्या लेखनात असं काय होतं की कर्ण इतका आपलासा वाटला किंवा वेगवेगळ्या पिढ्यांवर त्याचा प्रभाव कसा टिकून राहिला? बरोबर. ठोस उदाहरणं हवीत नाही का? हो, त्यामुळे तो प्रभाव नावाचा जो विभाग आहे तो थोडा अजून सशक्त करता येईल. नक्कीच. म्हणजे तो परिणाम का आणि कसा झाला याचंच विश्लेषण जोडायला हवं. नुसतं वर्णन नको. बरोबर. उदाहरणार्थ, कर्ण जास्त मानवी कसा वाटतो तर केवळ त्याचा पराक्रम नाही सांगायचा, हां, तर त्याचे पेच प्रसंग, त्याची हतबलता, त्याची आंतरिक संघर्ष, सावंत हे कसं रंगवतात हे सांगता येईल. अगदी. जसं दानशूरता विरुद्ध पुत्रप्रेम हा संघर्ष. बरोबर. आणि लोकप्रियता टिकून आहे असं नुसतं म्हणण्याऐवजी त्याने समाजात काय चर्चा घडवली हो, किंवा तरुण पिढीवर आजही काय परिणाम दिसतोय याचा एखादा दाखला दिला तर ते जास्त प्रभावी होईल. नक्कीच. चला, आता तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. समारोपाबद्दल काय? समारोप सकारात्मक आहे. तो पुस्तकाचं महत्त्व सांगतो, मानवी जीवनाचं सखोल विश्लेषण, अविस्मरणीय प्रवास वगैरे. पण काहीतरी कमी वाटतंय. हो, म्हणजे तो चांगला आहे, पण थोडा सुटा वाटतो. आधीच्या विश्लेषणाशी थेट जोडलेला नाहीये. अच्छा. म्हणजे तो अधिक नेमका आणि कृतीला प्रवृत्त करणारा हवा असं म्हणायचंय का? हो, वाचकाला या परीक्षणाच्या दृष्टिकोनातून एक आकर्षक अंतिम विचार मिळावा. बरोबर आहे. समारोपाने फक्त कौतुक नाही करायचं तर वाचकाला विचार करायला लावायचे. मग काय करता येईल? म्हणजे आपण जे आधी बोललो, सावंतांची बहुआयामी शैली, कर्णाचं मानवीकरण. हो, ते मुद्दे. त्या मुद्द्यांवर समारोपात परत जोड देता येईल. म्हणजे शिफारस अधिक प्रभावी होईल. अगदी. म्हणजे सर्वसामान्य शिफारशीऐवजी थोडं वेगळं. हो, उदाहरणार्थ असं काहीतरी, फक्त विजेत्यांच्याच नजरेतून महाभारत पाहू नका. युद्धाची मानवी बाजू, नैतिक गुंतागुंत अनुभवायची असेल तर मृत्युंजय वाचा. छान. सावंतांनी अनेक पात्रांच्या दृष्टिकोनातून कर्णाचं आयुष्य उलगडलंय, ते तुम्हाला नायकाच्या कल्पनेपलीकडे विचार करायला लावेल, असं काहीसं. हो, हा समारोप जास्त आकर्षक वाटतोय आणि आपल्या विश्लेषणावर आधारित पण आहे. नक्कीच. तर आजच्या चर्चेचे मुख्य मुद्दे थोडक्यात सांगायचे तर, पहिलं, विश्लेषणाला अधिक सखोल करा, विशेषतः सावंत यांच्या वेगळेपणावर लक्ष केंद्रित करून. बरोबर. दुसरं, कादंबरीच्या परिणामाबद्दल बोलताना का आणि कसे हे स्पष्ट करणारी उदाहरणं आणि विश्लेषणं द्या. आणि तिसरं, समारोप अधिक नेमका, आकर्षक बनवा आणि तो आधीच्या विश्लेषणाशी जोडा.
अगदीच. हे मुद्दे महत्वाचे आहेत. तर या सूचना विचारात घ्या आणि आपल्या परीक्षणात आवश्यक बदल करून सुधारित आवृत्ती आम्हाला पुन्हा पाठवा. नक्कीच. त्यावरही आपण बोलू.